नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाच्या मैत्रिणींना म्हणते की प्रियाताई, राधिकाताई, थँक्यू, माझ्या सांगण्यावरून तुम्ही इथे बाहेर आलात. आणि ती म्हणते की मी डायरेक्ट मुद्द्यावरच येते ना. प्रेरणाताई ज्या केसमध्ये अडकल्यात त्यांना शिक्षा तर होणारच आहे, फक्त मला तुमची एक छोटीशी मदत हवी आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात येऊन साक्ष द्या आणि माझी मदत करा. तेव्हा प्रेरणाच्या मैत्रिणी दोघीही खूपच आता टेन्शनमध्ये येतात आणि वल्लरीकडे बघायला लागतात. तर इकडे तेजा आता समीरच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती वल्लरीला सांगते की हॅलो वल्लरी, मी आली आहे, कुठे शोधायचं आहे. तितक्यात आता तेजाला प्रेरणाच्या मैत्रिणींचा आवाज येतो. आता प्रेरणाची मैत्रीण वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू अशी असशील असं मला वाटलं नव्हतं ग कधीच. अगं मैत्रीचा हेवा वाटावा इतक्या जवळच्या मैत्रिणी होतात ना तुम्ही. यावर प्रेरणाची प्रिया नावाची मैत्रीण म्हणते की अगं राधिका, त्या सगळ्या हिलाच जवळची मैत्रीण समजायच्या, पण आता लक्षात येते की हिने तिला मैत्रिणी मानलंच नव्हतं कधी. आणि ती म्हणते की कलंक आहेस तू मैत्रीच्या नावाखाली. तेव्हा राधिका म्हणते की आणि हे बघ, आम्ही तुझ्यासारख्या नाही आहोत. मैत्री कशी जपायची हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. वल्लरी मात्र या दोघींचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असते. तर इकडे तेजा ऑफिसमध्ये येऊन काही पुरावा सापडतोय का हे शोधाशोध करत असते आणि ती वल्लरीला विचारायला लागते की वल्लरी, मी आता काय करू, मी सगळीकडे शोधलं. आता वल्लरीला तेजाला काही उत्तर देता येत नसतं, कारण समोर प्रेरणाच्या मैत्रिणी असतात. आता वल्लरी मोठ्याने म्हणते की तुम्हाला निभवायची आहे ना प्रेरणाताईंची मैत्री, पण मग तुम्ही या केसमध्ये माझी मदत करू शकता. मला अशा मैत्रिणींसोबत मैत्री ठेवायचीच नाही आहे. अशा मैत्रिणीला मी माझ्या कपाटातच काय तर ड्रॉवरमध्ये सुद्धा कुठेच राहू देणार नाही. आयुष्यात तर लांबचीच गोष्ट आहे मग. तेव्हा आता तेजाला वल्लरी हिंट देत असते की तिने पुरावे कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये शोधावे. तेव्हा तेजाच्यासुद्धा आता ही गोष्ट पटकन लक्षात येते आणि ती म्हणायला लागते की ड्रॉवर, कपाट, आणि ती लगेचच ड्रॉवर उघडायचा प्रयत्न करायला लागते. मात्र ड्रॉवरला लॉक असल्यामुळे तेजाला काही ते ड्रॉवर उघडता येत नाही. तर इकडे आता राधिका वल्लरीला म्हणायला लागते की काय गं वल्लरी, तू काही बडबड काय करतेस ही, आणि माणसाला कुणी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये बंद करतं का. तर इकडे आतमध्ये तेजा ड्रॉवरची चावी कुठे भेटते का हे घाईघाईत शोधत असते. तितक्यात आता शोधत असताना सामानातून एक चावी खाली पडते. तेव्हा ती चावी तेजा उचलते आणि ती चावी सापडलेली बघून ती खूपच खुश होते आणि पटकन ड्रॉवरचं लॉक काढते. तर त्यामध्ये एक गन असते आणि गन बघून तेजा खूपच शॉक होते आणि मोठ्याने ओरडते की सापडली. तर इकडे आता वल्लरी आनंदाने मोठ्याने ओरडते की सापडली. तेव्हा प्रिया आणि राधिका आता दोघीही आश्चर्याने वल्लरीला विचारायला लागतात की काय सापडली. तेव्हा वल्लरी म्हणते की माझ्या प्रश्नांची उत्तरे मला सापडली. मला एक गोष्ट कळाली की आयुष्यात किती प्रश्न पडले ना तरीही मी माझ्या उत्तरांवर बोटांचे ठसे उमटू नाही देणार, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तर इकडे तेजाला आता गण हाताने उचलणारच. तितक्यातच वल्लरीचं हे ऐकून ती पटकन हात पाठी घेते. तर वल्लरी आता इकडे राधिका आणि प्रियाशी बोलते असं दाखवून ती तेजाशी बोलत असते आणि ती म्हणायला लागते की जर असं केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर वल्लरीचं हे असं बोलणं राधिका आणि प्रियाला मात्र काही कळत नसतं. तर यानंतर इकडे घरी आपण पाहतो की प्रेरणा एकटीच विचार करत बसलेली असते आणि ती मनातच म्हणते की किती दिवस झाले अजित तुरुंगात आहे आणि किती दिवस झाले मी बोलले नाही त्याच्याशी, भेटले पण नाही त्याला आणि पाहिलं पण नाही. कसा असेल माझा अजित. या सगळ्याचा आळ स्वतःवर घ्यायची काय गरज होती त्याला. आणि ती स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, अजून किती परीक्षा पाहणार आहोत आमची. आता एकच मागणं आहे तुमच्याकडे, माझ्या अजितला सुखरूप ठेवा आणि लवकरात लवकर त्याची निर्दोष सुटका होऊ द्या. बाकी काहीही नको आहे मला. इतक्या आता तिथे तेजा आणि वल्लरी येतात आणि प्रेरणाला इतकं टेन्शनमध्ये बघून या दोघींनाही खूपच वाईट वाटतं. आता या दोघीही प्रेरणाजवळ बसतात. यानंतर तेजा प्रेरणाला विचारायला लागते की काय झालं प्रेरणा, अशी का बसली आहेस. यावर प्रेरणा म्हणते की काही नाही ग तेजा, पण तुम्ही दोघीही अशा न सांगता कुठे निघून गेला होतात. आणि म्हणते की हे बघा, असं न सांगता तुम्ही कुठेही जात नका जाऊ, मला ना खूप भीती वाटते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई शांत व्हा, आम्ही आलोय ना आता. तर तेजा म्हणते की हे बघ, एवढी धाडसी मुलगी तू, भीती का वाटते तुला. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा तुम्ही कुठे गेला होतात हे आधी सांगा मला. आता तेजा काहीतरी प्रेरणाला सांगणार. तितक्यातच वल्लरी तेजाला थांबवत प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणाताई, ते सगळं जाऊ द्या, माझ्यासाठी प्लीज काहीतरी खायला बनवा ना, मला खूप भूक लागले, प्लीज माझ्यासाठी काहीतरी बनवा. तर तेजासुद्धा आता लगेचच म्हणते की हो, मलासुद्धा खूप भूक लागले, काहीतरी कर ना गं छान आमच्यासाठी
प्रेरणा. आता प्रेरणा अचानकच रडायला लागते आणि म्हणते की नाही, मी नाही करणार. तुम्हाला माहिती आहे ना की मला स्वयंपाक करायला किती आवडतो ते, आणि ती माझी आवड नाही तर गरज पण आहे. कारण मला सरळ विचार करायचा असेल तर स्वयंपाक करावा लागतो. मी अडचणीत असेल तरी स्वयंपाक करावा लागतो, आणि मी आनंदात असेल तरी मला स्वयंपाकच करावा लागतो. पण आता माझा अजित माझ्याजवळ नाही आहे आणि त्यामुळे मला काहीही सुधारत नाही आहे. त्यामुळे मी नाही करू शकत स्वयंपाक, मला नाही करायचं. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई, असं करून कसं चालेल? आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे ना. हे बघा, तुम्ही स्वयंपाक केला ना तर तुमचं मन डायव्हर्ट होईल. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही जमणार, मला नाही करू शकत मी स्वयंपाक. तेव्हा तेजा आणि वल्लरी दोघेही प्रेरणाला आग्रह करायला लागतात. तेव्हा आता प्रेरणा वैतागतच कशीबशी तयार होते आणि तिथून निघून किचनमध्ये जाते. तेव्हा वल्लरी आणि तेजा हळूच तिथून उठून किचनच्या दरवाजापाशी येतात. आता प्रेरणा स्वयंपाक करतच असते तेव्हाच वल्लरी पटकन प्रेरणाचा व्हिडिओ काढायला लागते. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी, तुझा प्लॅन तरी कळलाय मला, पण तुला खात्री आहे का हे वर्क करेल म्हणून? तेव्हा वल्लरी आता तेजाकडे बघायला लागते आणि हसायला लागते. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की समीर ऑफिसमध्ये त्याचं काहीतरी काम करत असतो, आणि काम करत असतानाच तो त्या ड्रॉवरकडे अचानक बघायला लागतो, आणि ज्या ड्रॉवरमध्ये त्याने त्याची गन लपवलेली असते, आणि तो थोडासा अस्वस्थ होतो आणि परत त्या ड्रॉवरची चावी नीट जागेला आहे का हे बघायला लागतो. तर चावी जागच्या जागी बघून त्याला थोडंसं बरं वाटतं आणि तो ती चावी घेऊन आता ड्रॉवर उघडणारच. तितक्यातच त्याला वल्लरीचा मेसेज येतो. तेव्हा समीर तो मेसेज ओपन करून बघतो तर वल्लरीने प्रेरणाचा किचनमधील स्वयंपाक बनवतानाचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो समीरला पाठवलेला असतो. हे बघून समीर खूप खुश होतो आणि परत तो ड्रॉवर ओपन न करता त्याला लॉक करतो आणि चावी परत तिच्या जागी ठेवून देतो. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की समीर तेजाच्या घरी आलेला असतो. तर बाकीचे सगळेजण सुद्धा तिथेच असतात. आता मनोज समीरला बघतो आणि त्याला त्याचा खूपच राग येतो आणि तो लगेच आतमध्ये येऊन वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू, हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याला कशाला इथं बोलवलं आहे? तर श्वेतासुद्धा म्हणते की तेच तर, तुम्ही काय डोक्यावर पडलं आहे का? त्याला कशाला बोलवलं इथं? प्रेरणाची अवस्था माहिती नाही आहे का तुम्हाला? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की हे बघ, प्रेरणाताई निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही जी धडपड करताय ना त्याचा आम्हा सगळ्यांना कौतुक आहे, पण त्याला घरी बोलवलं हे आम्हाला पटलेलं नाही आहे. तेव्हा वल्लरी मनोज आणि श्वेताला म्हणते की तुम्ही दोघं जरा प्लीज थांबता का? थोडा संयम ठेवा, मी सगळं काही सांगेन तुम्हाला. फक्त आम्ही आधी जो प्लॅन ठरवला तो आम्हाला करू द्या. आणि ती तेजाला खुणावून सांगते की ते बाउल्स द्या. तेव्हा तेजा आता प्रेरणाकडे ते बाउल्स द्यायला लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की आता हे बाउल्स घेऊन तुम्ही समीरच्या पुढ्यात नेऊन ठेवा. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही, असं काहीही करणार नाही मी, कारण त्या माणसाचं तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे माझी. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर, प्लीज, असं म्हणून ती प्रेरणाला रिक्वेस्ट करायला लागते. तेव्हा प्रेरणा आता ते बाउल्स घेऊन जाऊन समीरच्या पुढ्यात ठेवते. तेव्हा समीर प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, इतक्या दिवसानंतर तुला असं बघून खरंच खूप छान वाटतंय मला, आणि थँक्यू सो मच या सगळ्यासाठी. यावर आता प्रेरणा काहीच उत्तर न देता खूपच रागाने समीरकडे बघत असते. तितक्यात आता वल्लरी तिथे येते आणि म्हणायला लागते की अरे समीर दादा, थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे? काय आहे, प्रेरणाताईंनी स्पेशली तुमच्यासाठी हे सगळं बनवलं आहे. तेव्हा हे ऐकून समीर खूप खुश होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की बघताय काय, बाऊल ओपन करा ना. तेव्हा समीर आनंदाने त्यातील एक बाऊल ओपन करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर त्या बाऊलमध्ये दुसरं तिसरं काही नसून तेजाने त्याच्या ऑफिसमध्ये शोधलेल्या त्या गनचा फोटो असतो. आता हे बघून समीरच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तो फोटो हातात घेतो आणि त्या फोटोकडे बघून त्याला खूपच राग येत असतो. आता वल्लरी समीरला म्हणायला लागते की ही तीच गण आहे ज्याने अण्णा केदारचा खून झालाय. तेव्हा समीर घाबरून वल्लरीकडे बघायला लागतो. आता वल्लरी समीरला म्हणते की कुठे सापडली माहिती आहे का ही गन? तुझ्या ऑफिसमध्ये समीर, कारण अण्णा केदारचा खून तू केलायस. आता समीर मात्र खूपच घाबरून गेलेला असतो आणि त्याचे हात थरथरायला लागतात. तेव्हा वल्लरी समीरला म्हणते की नेक्स्ट फोटो चेक कर ना. तेव्हा समीर आता तो दुसरा फोटो बघायला लागतो तर त्यामध्ये कार्तोस असतं. तेव्हा वल्लरी म्हणते की हे पोलिसांच्या नजरेतून चुकलं होतं, पण श्वेताताईंनी शोधून काढलं आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, कारण हे कार्तोस त्याच गणमधला आहे. तेव्हा समीर आता खूपच घाबरून गेलेला असतं आणि तो घाबरत म्हणायला लागतो की प्रेरणा, हे साफ खोटं आहे, मी कशाला जाईन नाशिकला, माझा काय संबंध आहे नाशिकला जाण्याचा. तेव्हा आता हे ऐकून वल्लरी हसायला लागते. तर इकडे समीर प्रेरणाला म्हणत असतो की हिचं काही ऐकू नकोस प्रेरणा, ही साफ खोटं बोलते तुला. तेव्हा वल्लरी समीरला शांत बसायला सांगते आणि म्हणते की माझं अजून झालेलं नाही आहे समीर, आणि मला माहिती होतं की तू असंच बोलणार आहेस की ही गण माझी नाही
नाही आहे, माझा काही संबंध नाही आहे, मी कधी नाशिकला गेलोच नाही आहे. वल्लरी खोटं बोलते आणि ती दुसरा बाउल देत म्हणते की पण त्याआधी हा बाउल तरी ओपन करून बघ. तेव्हा समीर आता घाबरतच तो दुसरा बाउलसुद्धा ओपन करून बघतो, तर त्यामध्ये वल्लरीने समीरच्या गाडीतून काढून घेतलेले ते सगळे बिल्स असतात, ज्यातून हे सिद्ध होत असतं की समीर हा नाशिकमध्येच होता. आता वल्लरी सांगते की ज्या दिवशी आम्ही प्रेरणाताईंना सोडवायला नाशिकला जात होतो ना, त्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे टोल आपोआप कट होत नव्हते आणि त्याचमुळे प्रत्येकाला रोख पैसे देऊन पावती घ्यावी लागत होती. आता हे सगळं ऐकून समीर खूपच घाबरून गेलेला असतो. आता वल्लरी समीरला म्हणते की जी पावती तूही घेतलीस आणि ती आम्हाला कुठे सापडली माहिती आहे का? तुझ्याच गाडीत. आता तू ते नाकारू नाही शकत, कारण त्या टोलच्या पावतीवर तू ज्या वेळेला गेलेला ती वेळ आणि तुझ्या गाडीचा नंबर छापला गेला आहे. आणि एवढंच नाही तर नाशिकमध्ये तू कुठल्या हॉटेलमध्ये होतास त्याचं बिल्ससुद्धा आम्ही मिळवलेत. त्यामुळे समीर महाजन, तू आता बऱ्या बोलाने हे सगळं कबूल कर. आणि ती सर्वांना म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हे रहस्य त्रिकोणात नाही तर चौकोनात दडले म्हणून, आणि या रहस्याचा चौथा कोण म्हणजे समीर महाजन. आणि ती जोरात समीरवरती ओरडत म्हणते की अण्णा केदारचा खरा खुनी. तेव्हा हे ऐकून समीरला खूपच राग येतो आणि तो सुद्धा वल्लरीवरती जोरात ओरडतो आणि तिच्या अंगावरती धावून जात म्हणतो की वल्लरी. तेव्हा मनोज समीरला अडवतो. आता वल्लरी समीरला म्हणते की बऱ्या बोलाने कबूल करायचं सगळं, आणि म्हणते की समीर, तू तर खरंच खूप मूर्ख निघालास रे, स्वतःला खूप हुशार समजतोस ना, पण एखाद्या साध्या छोट्या चोरासारखं, छोट्या गुन्हेगारासारखं छोट्या चुका करत गेलास आणि बघ पकडलाही गेलास. आता सगळं काही कबूल करायचं, कारण सगळे पुरावे आता तुझ्या विरोधात आहेत आणि त्याशिवाय आम्ही सगळे पुरावे पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा केलेत. त्यामुळे बोल, तूच केलेस ना अण्णा केदारचा खून. समीर मात्र आता खूपच घाबरून गेलेला असतो. तेव्हा वल्लरी समीरला विचारते की बोल ना, तू केलंस ना अण्णा केदारचा खून? अरे हुशार आहेस ना रे तू तर एवढा, पण एवढी साधी गोष्ट कबूल नाही करतायत का तुला? आणि ती जोरात समीरवरती ओरडत विचारते की बोल ना, तू केलायस ना अण्णा केदारचा खून? आता समीरला खूपच राग येतो आणि तो रागातच ओरडत म्हणतो की हो केलाय. तेव्हा हे ऐकून वल्लरी आता हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की समीर सर्वांसमोर कबूल करत असतो आणि सर्वांना सांगत असतो की त्या अण्णा केदारचा खून हा मीच केलाय, आणि म्हणतो की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या ना आणि त्या सगळ्या गोष्टी घडवणारा करता धरता मीच आहे. तेव्हा प्रेरणा रागात समीरला विचारते की का करतोयस तू हे सगळं? तेव्हा समीर सांगतो की तुझा संसार काही झालं ना तरी उद्ध्वस्त करायचा होता मला, कारण त्या संसारावर माझा अधिकार होता ग. माझा एवढा मोठा अपमान केला तुम्ही, आणि तुम्हाला काय वाटलं की मी शांत बसणार आहे? तेव्हा हे ऐकून सगळेच खूप शॉक होऊन समीरकडे बघायला लागतात. आता समीर वल्लरीला म्हणतो की ही वल्लरी प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायला येते, हिचा तर, असं म्हणून तो वल्लरीला परत मारायला धावतो. तेव्हा वल्लरी समीरचा हात पकडते आणि त्याला जोरात धक्का देते. तेव्हा प्रेरणा आता लगेचच समीर समोर येते आणि त्याच्या जोरात कानाखाली वाजवते. तेव्हा समीर खूपच रागाने प्रेरणाकडे बघायला लागतो. आता वल्लरी म्हणते की समीर, आता स्वतःला सरेंडर करायचं. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.